मुंबई महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। महापौर निवडणुकीसाठी महापौर सभागृह सज्ज झालंय। ही निवडणूक बिनविरोध असल्यामुळे ती केवळ औपचारिकताच असेल। भाजपच्या महापौर म्हणून रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी हे आज पदभार स्वीकारतील। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही महानगरपालिकेच्या क्वीन गॅलरीमधून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहणार आहेत। निवड प्रक्रियेचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होणार आहे। 11:15 वाजताच हे दोन्ही नेते पालिकेमध्ये हजर होतील। प्रशासनानं मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आवश्यक ती संपूर्ण तयारी केली आहे। तर महापौर पदाचा पदभार स्वीकारण्याआधी रितू तावडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। आपण पाहूयात। फेटा बांधण्यात आलेला आहे। काय खूप आनंद आहे। हा आमच्यासाठी गौरवशाली क्षण आहे आणि ऐतिहासिक क्षण आहे भारतीय जनता पक्षासाठी, महायुतीसाठी। तर या ठिकाणी जवळपास भारतीय जनता पक्षाचा 44 वर्षानंतर महापौर या ठिकाणी बसणार आहे। तर ह्याचा आनंद आम्ही व्यक्त करणारच। खरं तर तुमचं नेहमीचं काम असतं महिलांसाठी, पण यंदा सगळ्याच गोष्टींचं कामकाज अंगावर असणार आहे। कशा नाही, सातत्य हे काही झाले माहिती आहे, सतत मी काम करतच असते। तर ही मला आताही ह्या क्षणी वाटतंय की झालं की मी लगेच व्हिजिटला जाऊ, मी लगेच निघू। तर हे ग्रासरूटचे आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्हाला पद आहे पण आम्ही कार्यकर्ता हा असेच आम्ही राहणार। काय हॉकर्ससाठी वेगळं आंदोलन नेहमी तुम्ही उभा केलेलं आहे, आता यापुढे कशी इलिगल अनधिकृत बांगलादेशी हॉकर्स त्यांच्यावरती मी कारवाई करणार, त्यांनी या ठिकाणी काम करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.